करंडकी बासमती इंद्रायणी ही व्हरायटी कायम लावतोय। पॉलिश केलेला तांदूळ खायला चांगला लागत नाही आणि बरोबर नसतंय, म्हणजे लोंबी चांगली पडते आहे, आवरेज चांगला देत आहे। ही कमीत कमी 100 रुपये किलो, आता ही जी मी केली व्हरायटी 100 रुपये किलो बाहेर आता सध्या ह्याचं मार्केट चालू आहे। बाकीचं जे तुम्ही ऊस म्हणा हे म्हणा करताना त्यापेक्षा ही आपल्याला घरी खायला झालं, विकायला झालं, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। कमीत कमी 4 महिन्यात 30 गुंठ्यात मला 50,000 रुपये उत्पन्न निघत आहेत। माझं नाव ज्ञानदेव किसन हराळे, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी 20 वर्षापासून साळीचं लागवड करतोय आणि मी करंडकी बासमती इंद्रायणी ही व्हरायटी कायम लावतोय। आणि ही लावण्यामागचं कारण म्हणजे की पॉलिश केलेला तांदूळ खायला चांगला लागत नाही आणि बरोबर नसतंय, म्हणूनसाठी मी पहिल्यापासूनच ही व्हरायटी करतोय। हे माझं 35 गुंठ्यात मी केलेलं आहे आणि 35 गुंठ्यात 20 क्विंटलपर्यंत मला ॲव्हरेज पडतं ह्याला भरपूर पाणी, जेवढं पाणी असेल तेवढं ह्याला कमीच आहे, ह्याला पाणी भरपूर लागतंय। आणि ह्याची आता लागण मी ट्रॅक्टरनं पेरलेलं आहे। ट्रॅक्टरनं पेरून मी आता ह्याची खुरपणी करणार आहे। खुरपणी करून ह्याला 24-24 आणि पोटॅश ही 2 खतं देऊन नंतर एखादा वरनं 1261चा स्प्रे देणार, म्हणजे लोंबी चांगली पडते आहे, आवरेज चांगला देत आहे। ह्याला कमीत कमी 4 महिने लागते निघाला। ही कमीत कमी 100 रुपये किलो, आता ही जी मी केली व्हरायटी 100 रुपये किलो बाहेर आता सध्या ह्याचं मार्केट चालू आहे। मी ही 100 रुपये न देता मी कमी विकतोय, हे 60 रुपयेपर्यंत मी विकतोय। ह्याला ट्रॅक्टरनं हे रान मी अगोदर नांगरलं, ट्रॅक्टरनं नांगरून रोटर मारला, रोटर मारून परत ट्रॅक्टरनं पेरणी करून घेतली आणि पेरणी करून लगेच मी पाणी देऊन घेतलं। आणि प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याला खाण्यापुरतं वर्षाला कमीत कमी ही करावी, ही माझी अपेक्षा आहे। मार्केटमधून सध्या प्रत्येक सगळ्या पिकापेक्षा ही चांगला आहे, तुम्हाला सांगतो। बाकीचं जे तुम्ही ऊस म्हणा हे म्हणा करताना त्यापेक्षा ही आपल्याला घरी खायला झालं, विकायला झालं, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे। कमीत कमी 4 महिन्यात 30 गुंठ्यात मला 50,000 रुपये उत्पन्न निघत आहेत।